कोल्हापूर महापालिकेत सत्ता स्थापन होऊन अजून एक महिना व्हायचा आहे. तोच सत्ताधारी महायुतीतील कारभाऱ्यांमध्ये अरेतुरेची भाषा सुरू झाली आहे. मंगळवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांमध्ये महापौरांसमोर शाब्दिक खडाजंगी उडाली. महापौरांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद शमला असला तरी शहरात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत स्वच्छता मोहीम आणि अतिक्रमण हटाव कारवाईच्या अनुषंगानं महापौर रूपाराणी निकम यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते आदिल फरास उपस्थित होते. अतिक्रमणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच फरास यांनी इतर विषय मांडायला सुरुवात केली. त्यावर देशमुख यांनी एकाच विषयावर बोला असा टोला लगावताच वातावरण तापलं. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. फरास यांनी आम्हीही निवडून आलो आहोत, महापौरांच्या परवानगीनेच बोलत आहोत असं प्रत्युत्तर देत बेकायदेशीर अतिक्रमण हटवताना पुनर्वसनाचाही विचार करावा अशी मागणी केली. यावेळी त्यांनी टेबल आपटत संताप व्यक्त केला. त्यामुळं काही क्षणांसाठी वातावरण पूर्णतः तंग झालं. दोघांमधील शाब्दिक वाद अरेतुरेपर्यंत पोहोचून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं बघून महापौर रूपाराणी निकम यांनी कडक भूमिका घेत दोघांनाही या विषयावर एक शब्दही नको असा इशारा देत वादावर पडदा टाकला. या बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे तसंच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.